झनक झनक झन झंकारितः अखिल जगती भुलवी रसिक मनांच्या तारा गीत कहाण्या हितगुजेही सांगे अभिनव धारा ही प्रसारण इंटरनेट रेडिओ ही प्रसारण इंटरनेट रेडिओ. नमस्कार श्रोते हो, ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि टेलिव्हिजन तर्फे आपलं स्वागत. गप्पा गोष्टी या कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना. आपण त्यांचं काही साहित्य वाचलंच असेल. किती साहित्य लिहिलंय त्यांनी, म्हणजे 13 कादंबऱ्या, 42 कथासंग्रह, 7-8 ललित लेख संग्रह, बाल साहित्य, आत्मचरित्र, असा कुठला साहित्य प्रकार नाही जो त्यांनी लिहिला नाही. त्यामुळे आपण वाचलंच असेल. पण अर्थात एवढीच त्यांची ओळख नाहीये, तर ते एक उत्तम कार्यकर्ते आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक आहेत आणि कितीतरी त्यांच्याबद्दल सांगता येईल. अनेक चळवळी त्यांनी केलेल्या आहेत. आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. आपण भेटूया मधु मंगेश कर्णिक यांना. नमस्कार भाई, स्वागत आहे तुमचं. मी मेघना नमस्कार स्वीकारतो. आणि तू खूप लहान आहेस माझ्यापेक्षा, मुलीसारखी, म्हणून तुला आशीर्वाद सुद्धा देतो. चला. छान. भाई, मी तुमच्या साहित्याचे अभ्यासक आहे. तुमच्या साहित्यावर PhD करते. त्यामुळे अभ्यास करताना मला अनेक प्रश्न पडतात. तर मग तुमच्याशी मोकळेपणे संवाद करायला हरकत नाही. अगदी काही विचार, सगळं खुलं काय. आता इतक्या कादंबऱ्या, इतके कथासंग्रह तुम्ही लिहिले, ग्रामीण साहित्य लिहिलं, महानगरी संवेदना असलेलं साहित्य लिहिलं, बाल साहित्य लिहिलं. आपण कुठपासून सुरुवात करावी? मला वाटतं देवकीपासून सुरुवात करूया का, पहिल्या कादंबरीपासून? देवकी. हा. तर तुमची म्हणजे तशी पैंजण ही पहिली कादंबरी आहे, पण देवकी ही प्रकाशित झालेली जी कादंबरी आहे, तर त्याबद्दल मला विचारायचं आहे की ग्रामीण परिसर तर त्यात दाखवलेलाच आहे. तो बाबी काका जो असतो खोत, त्याच्याकडे ही भावीण म्हणजे देवकी राहते. अगदी पूर्वीचे मित्र असतात. राहिल्यानंतर गावाला काही ते पसंत नाही आणि गावाने अशी काही पुण्या केलेल्या आहेत की अतिशय त्रास त्याला सहन करावा लागतो आणि शेवटी देवकी निघून जाते. तर मला काय विचारायचं आहे की ती भावीण निघून जाते, हा जो शेवट आहे, त्यापेक्षा तुम्हाला असं काही दाखवावंसं वाटलं नाही का की बाबी काका खरंच स्ट्रॉंग होतो आणि तो तिच्याशी लग्न करतो? कसं आहे मेघना, हे मी ज्यावेळी कादंबरी लिहिली जवळजवळ 60 वर्षापूर्वी, त्यामुळे मी तारुण्यात होतो. खरं म्हणजे स्त्री पुरुष एकत्र येणं आणि जगाच्या दृष्टीने अनैतिक राहील, त्याने एकत्र यायचं तर तिथे कुठेतरी एक तोल जातो. साहजिक आहे मानव स्वभावाप्रमाणे. परंतु त्या वयात सुद्धा मला संयमाचं महत्व कळत होतं. तर देवकी कादंबरीप्रमाणेच तुमची एक कथा पण मी पाहिली की त्या कथेमध्ये लहानपणी तो नायक आणि ती भावीण मित्रमैत्रीण असतात आणि मोठेपणी त्याच्या लग्नात त्याच्या बायकोला फुलं माळायला ती येते. म्हणजे आम्हालाही धक्काच बसतो, अरे रे हे काय झालं. आणि पण तेव्हाही तुम्ही असं दाखवलंय की त्याला हे सगळं कळतं, पण तो काही म्हणू शकत नाही, सासऱ्यांना घाबरतो आणि निघून जातो घरात. मग तेव्हाही तुम्ही असं काही दाखवलं नाही ना की तो भावेलीशी बोलतो किंवा काय, का तो काळच तसा होता? ही मेघना, लेखकाची कलात्मकता ही फार एक अस्थिर गोष्ट आहे. ती एका बिंदूवर थांबत नाही. कुठे थांबायचं आणि कुठे सरकायचं हे लेखकाच्या व्यक्तिमत्वावर आणि त्या कथानकाच्या मागणीप्रमाणे असतं. तर देवकी ही कशी वागेल, तर भावीण म्हटल्यानंतर देवाला वाहिलेली स्त्री, तिला कोणी उपभोग घेऊ, देवाच्या नावावर कोणी उपभोग घेऊ शकतो. मला ते दाखवायचं नव्हतं. देव हा देव असतो, माणूस हा माणूस असतो आणि माणसामध्ये देव असतो. या भूमिकेतून मी तिला तिच्यातलं माणूसत्व, मानवत्व, सात्विकपणा, मी तामस करू शकलो असतो, राजस करू शकलो असतो किंवा अगदी कामुक लंपट करू शकलो असतो. ते नाही केलं. तर म्हणून ते लोकांना आवडलं. लोकांना लक्षात ठेवा, लोकांना सात्विकतेची आवड असते, कामुकतेची आवड सहसा नसते. म्हणजे भलेही स्वतःच्या जीवनात ते कामं असू देत, पण त्यांना सात्विक वाचायचं असतं. तुमच्या संधिकाल कादंबरीबद्दल मला बोलायचंय.
म्हणजे इतकी सुंदर कादंबरी आहे की अर्थात त्याला राज्य पुरस्कार पण मिळालेला आहे. खूप छानच आहे. मध्यमवर्गीयाच्या अशा 3 पिढ्या, तर ती पुढे जात असते. त्यात एक बुद्धिमान माणूस असतो, एस-के. एस-के हे कॅरेक्टर. पण तो काहीच व्यवसाय न करता राहतो का? आणि शेवटी जेव्हा त्याला व्यवसाय मिळतो, जेव्हा त्याला नोकरी मिळते, त्यावेळेस त्याचा अंत झालेला आहे. म्हणजे इथे थोडे आम्ही फ्रस्ट्रेट होतो वाचक, पण खरोखर काळच तसा आहे, नाही का? म्हणजे मेघना, तू ही कादंबरी फार बारकाईने वाचली आहेस. मोठी कादंबरी आहे आणि जवळजवळ 100 वर्षाचा त्याच्यामध्ये कालपट हो, मी घेतलेले आहेत. हो. त्यामुळे राजकारण आहे, समाजकारण आहे, हो. अनेक गोष्टी आहेत. खरं म्हणजे ते एका अर्थाने सोशिओ इकॉनॉमिक हां, किंवा सोशो पॉलिटिकल हां. अशी ती कादंबरी आहे. ज्यावेळी 100 वर्षाचा कालखंड घेतो, त्यावेळी 100 वर्षा कालखंडामध्ये ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात त्या पार्श्वभूमीला ठेवून एका कुटुंबाचं किंवा एका माणसांचं असं ते व्यवहार लिहायचे असतात. म्हणजे ती कादंबरी लिहिताना खूप दमछाक झाली, हो. पण मी लिहिली. हं. आणि तू म्हटल्याप्रमाणे तिच्यामध्ये सेक्स आहे, ह्युमन रिलेशनशिप आहे, राजकारण खूप आहे आणि मध्यमवर्गीयाचा जो मूल्य ऱ्हास आहे तो त्याच्यामध्ये कुठेतरी असा पृष्ठभागावर येतो. बरोबर. कारण गेल्या 100 वर्षामध्ये हं. कादंबरीच्या काळामध्ये बघा, हरिभाऊची कादंबरी अगदी सुरुवातीला हं. तो एकदम चक्रवर येतो, आपण देवंदळी हा. किंवा निमाड्यांच्या कोसलावर येतो. म्हणजे कादंबरी साहित्यामध्ये 100 वर्षामध्ये किती परिवर्तन झालं, ते समाजाचं परिवर्तन झालं म्हणून साहित्य झालं. बरोबर. तर मला असं म्हणायचं होतं त्याच्यामध्ये की अतिशय आदर्श मध्यमवर्ग जो समजला जायचा एकेकाळी, व्हॅल्यू बेस्ड म्हणजे हां. मूल्याधिष्ठित, बरोबर. तो मूल्यांपासून किती बाजूला जातो आणि मूल्य ऱ्हास हा शब्द मी वापरला. ती कथा एका दृष्टीने एक समाज आणि राजकारण याचा चित्रपट आहे. त्याच वेळी सामान्य माणसांच्या ती पहा त्या दोघी जावा किंवा नणंदा असतात, त्या आवडत नाही. ती एका परपुरुषाला आपल्या घरात घेते, परंतु नंतर असं होतं की तिच्या घरातच सगळे असे प्रकार घडू शकतात. हा जो मध्यमवर्गीयांचा मी छेद घेण्याचा प्रयत्न केला आहे तो त्या कादंबरीला महत्वाचा आहे. आणि मग स्त्री पुरुषांचे वागणं, कौटुंबिक वागणं हे सगळं त्या अनुषंगाने येतं. राजकारण एस-के किंवा तो जो आता मी नाव विसरलो खरं म्हणजे, हो, एस- खूप वर्षापूर्वी कादंबरी लिहिली एस-के. एस-के, मग तो जे भाष्य करतो राजकारणावरचं ते तुम्हाला आढळेल. आता गेल्या ते मी लिहिलं त्याप्रमाणे घडून आलेलं आहे हं. किंवा तसं झालंय. आता हे लेखकाला जो तिसरा डोळा म्हणतात तो कदाचित त्यावेळी मला लाभला असेल आणि म्हणून मी लिहू शकलो. पण संधिकालची कल्पना अशी आहे, त्यानंतर मी प्राप्तकाल नावाची दुसरी कादंबरी लिहिली की संधिकाल आणि प्राप्तकाल म्हणजे 20वे शतक आणि 21वे शतक याच्यामधला जो दुवा संधिकाल, तो संधिकालच्या मध्ये मी घेतला आहे. आणि प्राप्तकालमध्ये 21व्या शतकाची सुरुवात 20 वर्षांची बरोबर. एवढीच घेतली आहे. त्यामुळे काय घडू शकेल हे काय घडू, लेखाला देर देखे रवी ते देखे कवी. तुम्ही कविता करता, लेखक आहात, तुम्हाला माहिती आहे. त्यांच्या संधिकालमध्ये मध्यमवर्गीय थोडा गोंधळलेला आहे. म्हणजे जेव्हा राजकीय पक्ष तयार होत आहेत आणि मध्यमवर्गीयाला नक्की कळत नाही की कुठला पक्ष चांगला कुठला वाईट, ते थोडे गोंधळलेले आहेत. आणि इथे प्राप्तकालमध्ये ते पक्ष निब्बर झालेले आहेत हा. आणि ते गुंडगिरी आहे त्यालाही काही लोक हातात घेत आहेत आणि ही गुंडगिरी खूप फोफावली आहे. तर तुम्ही प्राप्तकालमधून काय संदेश देऊ इच्छिता होता? संदेश असा लेखक कधी देत नसतो मेघना. हं. संदेश लोकांनी घ्यायचा असतो. हं. त्याच्या लेखनाचं आपल्याला काय घ्यायचं, एक तत्वविचार म्हणतो आपण त्याला. मला सांगायचं असं होतं की राजकारण असो किंवा समाजकारण असो, एक मूल्य म्हणजे नीतिमत्ता, हं. व्यावहारिक नीतिमत्ता, व्यावसायिक नीतिमत्ता, वैयक्तिक नीतिमत्ता आणि सामाजिक समष्टीविषयक नीतिमत्ता, हं. हा सर्वांचा मूळ असलं, मूलाधार असला पाहिजे. हा माझा मुळात विचार आहे. आणि मग त्याला अनुषंगाने मी सगळी चित्रपट तर ती कादंबरी लिहिली, खूप पत्र. परंतु त्याला संदेश म्हणता येईल असं मी म्हणणार नाही. परंतु माझा विचार, माझा मूलाधार की न्याय
नीती आणि विवेक या गोष्टींना कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण सोडता नाही. राजकारण, समाजकारण, अर्थकारण सगळे त्याच्यामध्ये आहे. त्याच्या प्रत्येकाने मी या तिन्ही गोष्टींना पकडून ठेवलेला आहे. हो हो बरोबर. पण त्याच्यात एक वाक्य आहे बघा की आता हा प्राप्तकाल अशा पद्धतीने आलाय, तुम्ही सगळ्यांनी सांभाळून राहा. तुम्ही अलर्ट केलेले आहेत आम्हाला की सांभाळून राहा मुलांनो, प्राप्तकाल हा असा आहे, तुम्हाला या गोष्टींना तोंड द्यायचं आहे, त्यात टिकून राहायचंय. हो की नाही? प्राप्तकाल बरोबर आहे, हं. निरीक्षण बरोबर आहे. प्राप्तकालमध्ये अजून घडायचं आहे बरंचसं. मी फक्त सुरुवात केली आहे. अच्छा. आणि मला शेवटी त्याच्यामध्ये त्या एक आजीबाई आहेत, त्या म्हणतात की आता पुढे काय होणार. ती म्हणते की प्रलयकाल होणार. हो. हे तिला तिचं ज्ञान तेवढंच असतं की अति पाप झालं जगामध्ये, हो. अति अनाचार झाला की कुठेतरी जग बुडतं. हं. तर जग बुडणं म्हणजे जगबुड येते, म्हणजे जग बुडून जातं, प्रलयकाल येतो. हो. हा निष्कर्ष. आता आपण प्रलयकालाकडे चाललो की नाही हे मला माहित नाही, हं. तर मी फक्त 20 वर्षांचाच फक्त काळ घेतलाय. परंतु आता जे चाललेलं आहे समाजामध्ये, राजकारणामध्ये, एकूणच हं. सामान्य आणि असामान्य माणसांच्या जीवनामध्ये ते पाहिलं तर आपण हा समाज कुठे जातो आहे आणि त्याचं काय होणार आहे याचं भाकीत करणं ज्योतिष भास्कर कोणी आणला तरी त्याला शक्य होईल असं मला वाटत नाही. म्हणून मी तर तिथे थांबलोय. नाही, छान. आता लेखक म्हणजे आम्ही जसं PhDचे विद्यार्थी तुमच्या साहित्याचा अभ्यास करतो आहोत, तसं तुम्ही लेखक मंडळी लिहिताना समाजाचा अभ्यास करता. तसं मला विचारायचं आहे की राजा थिबा ही कादंबरी तुम्ही लिहिली, तो सगळा इतिहास आहे. कुठली? राजा थिबा हा, ही कादंबरी लिहिली तुम्ही, तो सगळा इतिहास आहे. ब्रह्मदेशापासून रत्नागिरीपर्यंत सगळा इतिहास तुम्ही लिहिला. पण याच्यासाठी तुम्हाला किती अभ्यास करावा लागला असेल हो? मेघना, लेखक हा तुम्ही जसं युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करता हा. तसा अभ्यास करत नाही, करण्याच्या गरज आहे. त्याच्याजवळ जी कल्पनाशक्ती, त्याला तुम्ही प्रतिभा म्हणता, ती हे एक वेगळं रसायन असतं. हं. ते रसायन जर तुमचं प्रभावी असेल तर तो जगात सगळे वावरतो, कुठेही न जाता. त्यामुळे ते आपोआप येतं. निरीक्षण, आकलन आणि मग त्याचं प्रगटीकरण, ह्याच्यातून हे सगळं येतं. तर ते म्हणतात तसं मी अभ्यास वगैरे केलेला नाही किंवा काय, पण निरीक्षण केलं, बारकाईने निरीक्षण केलं. बरोबर. म्हणजे त्या राजा थिबा आणि त्याच्या राण्या यांच्यामध्ये काय घडलं असेल ते तुम्ही कल्पनाशक्तीने लिहिलं, बरोबर. परंतु राजा थिबा कुठे कुठे राहिला, त्याचं निवासस्थान कुठलं होतं, ब्रह्मदेशाची लढाई, ब्रिटिश कधी आले, त्यांनी ब्रिटिशांना काय पत्र लिहिलं, ब्रिटिश त्याची कशी हेळसांड करत होते, हे सगळं तुम्ही माहीत करायला इतिहास बघितलाच असेल ना. हे प्रत्यक्ष निरीक्षणातून आलेलं आहे सगळं. हे कल्पना नाही, काल्पनिक. माझं लेखन जे मी माझ्याकडे पाहतो वाळू, त्यावेळी मी कल्पनेचा आधार मेघना खूप थोडा घेतलेला आहे. मी वास्तवाला चिकटून राहणारा, वास्तवाला पकडणारा लेखक आहे. वास्तवावर मी माझ्या कल्पनेची काही अभिनय चढवत असेल, पडदे घालत असेल, परंतु मुळात मी वास्तव असतो. आणि हे वास्तव हे तुम्हाला अनेक तऱ्हेने, अनेक अंगाने खुणावीत असतं. हे मी आहे, हा मी अमुक आहे. आता ते तुम्ही किती त्याचं आकलन करता, किती समजून घेता आणि साहित्याच्या रूपाने किती प्रकट करता, हे तुमची क्षमता. देवाच्या दयेने मला काहीतरी देव म्हणा, मी देव मानत नाही, पण देवाच्या दयेने म्हणायची पद्धत असते म्हणून की माझ्याजवळ काहीतरी आहे म्हणून मी लिहितो. म्हणून तुमच्या काय वाचकांना, रसिकांना हे सगळं जाणवतं. आता तुमच्या कथासंग्रहांवर थोडं बोलूया. सुरुवातीचे कथासंग्रह ग्रामीण आहेत, बरोबर. म्हणजे कोकणी ग वस्ती, तहान किंवा कादंबरी पण कातळ वगैरे, या सगळ्या ज्या ग्रामीण साहित्य तुमचं आहे. मला वाटतं 3-4 कथासंग्रह ग्रामीण आहेत ना सुरुवातीचे. हो, सुरुवातीचे. आणि 1-2 कादंबऱ्या, दैवकी आहे, कातळ आहे, बरोबर. तर त्यानंतर मग तुम्ही शहराकडे वळलात, म्हणजे नोकऱ्या तुम्ही शहरातल्या घेतल्यात, मग मुंबईला मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी वगैरे इथपर्यंत. पण मग त्यानंतर ग्रामीण साहित्य लिहिलं नाहीत का? नाही, मी मुळात जन्माला आलो गावात, खेड्यात, अगदी छोटं गाव कोकणातलं. आणि जवळच्या वयाची 20 वर्ष मी कोकणात होतो. त्यामुळे त्यावेळीचं जे निरीक्षण माझं होतं आजूबाजूच्या भागाचं, ते इतकं दाहक आणि प्रभावी होतं की माझ्या मनाच्या घडत्या मनावर
खूप त्याचा परिणाम झाला. आणि मला लहानपणी वाचनाची सवय फार लवकर लागली. इंग्रजी म्हणजे 4थी-5वी पासून वाचायला लागलो. इंग्रजी शाळेत मला चांगल्यापैकी शिक्षक लावले. आणि मी वाचता माझ्या असं लक्षात आलं की मी फडके वाचतोय, खांडेकर वाचतोय, सगळी पुस्तकं वाचतोय, पण यामध्ये कोकण कुठेच नाही. ज्या गावात मी जन्माला आलो, ज्या समाज माझ्या आजूबाजूला आहे, तो निसर्ग आजूबाजूला आहे, हो धो धो पाऊस पडतो, तो कुठेच नाही. मराठी कोण फक्त फडक्याच्या कादंबऱ्यामध्ये आम्हाला तरुण तरुणींची स्वराज्य कुजबुज हे द्यायचं, म्हणजे असंच तो होतो, हे कधी भेटणार. आणि अचानक एके दिवशी मला साने गुरुजींचं पुस्तक वाचायला मिळालं, श्यामची आई. त्या पुस्तकाने मी इतका प्रभावित झालो. एक तर माझी आई मला त्या पुस्तकामध्ये भेटली. श्यामच्या आईचं आणि माझ्या आईचं खूप जवळजवळ नातं आहे. इतकं तरी पण म्हणजे श्यामच्या आईने सोसलं नाही एवढं माझ्या आईने सोसलं. ती भेटली मला आणि माझ्या भागातला निसर्ग हिरवागार, आजूबाजूचं सगळं परे, धबधबे, पूर्ण गाई गुरं, सगळं जे काही पर्जन्य, पाऊस, ऊन, थंडी, हे सगळं साने गुरुजींच्या. आणि आईची गोधडी जी मला कधी आयुष्यात नंतर भेटली नाही, ती गुरुजींना भेटली होती. आणि मी लहानपणी आई माझी फक्त 14 वर्ष मला लाभली. वडील तर माझे फार लवकर 4थ्या वर्षी गेले होते. त्यामुळे पोरके पण होतं, त्यामुळे मला मार्गदर्शन कोणाचं नव्हतं. आणि मी वांड मुलगा म्हणून अभ्यास करत होतो, माझं लक्ष नव्हतं. आईला काळजी वाटायची कसं या मुलाचं होणार. आणि एके दिवशी मला साने गुरुजी, जे मी ज्यांचं पुस्तक वाचलं आवडीने, ते शाळेत आले आमच्या. ते लिहिलंय मी सगळं. त्यांना बघितल्यानंतर मला वाटलं, ते म्हणले, त्यांनी एक गोष्ट सांगितली. मुलांना गोष्टी सांगायची आवडायच्या. त्यांनी सांगताना सांगितलं की तो मुलगा श्याम आईला म्हणतो की मी आंघोळच घातली तर आत येताना माझ्या पायाला मळ लागेल, माती लागेल, तर तुझा पदर पसर, त्या पदरावर पाय ठेवून मी येईन, म्हणजे माझे पाय स्वच्छ राहतील. श्यामची आई म्हणते, रे श्याम किती वेडा तू, ठीक आहे तुझ्यासाठी मी पदर पसरते. श्यामची आई पदर पसरते, त्याच्यावर चालत श्याम आत येतो, त्याचे पाय स्वच्छ राहतात. आई म्हणते, श्याम मोठेपणे मी नसेन त्यावेळी तू शरीराला लागला मळ साबणाने धुवून काढशील, पण मला लागला मळ कसा कोण धुवेल तुझं. हे एका वाक्याने माझा आमूलाग्र फरक पडला माझ्यामध्ये. आणि मी ठरवलं की गुरुजींसारखं आपल्याला लिहायला पाहिजे, सोपं सरळ साधं आणि आजूबाजूचं. आणि मी लिहायला लागलो, ते सगळं आजूबाजूचं साने गुरुजींच्या पुस्तकात होतं कोकण, निसर्ग, गाई गुरं वासरं ढोरं, हे सगळं त्याच्यामध्ये होतं. त्याच्यावर माझी पहिली 4-5 पुस्तकं त्या कोकणच्या. आणि त्यावेळी मला व्यंकटेश माडगूळकरांची ती पुस्तकं मला वाचायला मला वाटलं, अरे किती छान आहे त्यांचं मानदेश आणि माझं कोकण सारखं, ते दारिद्र्य तेच आहे, तेच सगळं आहे. आणि त्यामुळे ती पुस्तकं माझी 4-5 पुस्तकं त्यावेळी त्यांना राज्य पुरस्कार मिळाले. कोकण तहानला, त्या तहानला तोरणला मिळालं. तोरणला ज्यावेळी मिळालं त्यावेळी पुरस्कार नुकते सुरू झाले होते. माझ्याबरोबर होते G.A. कुलकर्णी. G.A. नंतर आमची दोघांची वाढ, एकत्रच घेतला पुरस्कार ना, एकाच वेळी एक पुरस्कार दोघांना मिळाला. आणि नंतर तहान नावाचं पुस्तक ग्रामीण, त्यालाही पुरस्कार मिळाला. त्याच्यामध्ये शंकर पाटील होते. म्हणजे हे 2 मोठे लेखक, मला सिनियर मोठे, पण एक लेखनाची प्रत म्हणते आपलं जातवारी. तुम्ही चिकित्सक आहात, तुम्हाला कळेल की त्या लेखनाला कस लागतो आपला. ह्या ग्रामीण लेखाने माझ्यातला लेखक घडवला. खूपच छान. आता ग्रामीण साहित्यामध्ये म्हणजे ग्रामीण साहित्य अनेकांनी लिहिलं, पण तुमच्यात आणि त्यांच्यात असा फरक वाटला मला की तुम्ही त्या माणसाचा केवळ अशी गरिबी आहे असं अमुक आहे तमुक असं ना, त्याचा व्यवसाय, त्याच्या व्यवसायातल्या समस्या, त्याचं घडणं, त्याचं चालणं बोलणं, इथपासून तो माणूस पूर्ण बघता, लोकांसमोर ठेवता, त्याच्यातून कोकण कसं दाखवता हे सगळं दाखवतात. आणि कोकण आणि गोवा ह्याच्यावर जे तुमचं प्रेम आहे ते तुमच्या ललित साहित्यातून दिसतंय ना. ललित साहित्यामध्ये तुम्ही इतकी सुंदर भाषा आहे ती, म्हणजे प्रत्येक पान, फूल, प्रत्येक प्राणी, पक्षी सगळे जिवंत होतात तुमच्यावर. तुम्हाला ते सगळे आपलेच वाटतात का असे, म्हणजे प्राणी पक्षी यांचं जग तुमचं कसं होतं इतकं?
नाही एक तर जग पाहण्याचं मला खूप हौस आहे. नाद म्हणतात हौस. काही तिकडे काय नवीन काय दिसतं. ते कोकण तर माझ्या परिचयाचं होतं. पण कोकणाबाहेर गेल्यानंतर गोवा सुद्धा कोकणासारखाच आहे. पण गोमंतकामध्ये आणखीन वेगळं काय आहे ते मी लागलो. मी देशावर गेलो, मानदेशात गेलो, मराठवाड्यात गेलो, विदर्भात गेलो, खानदेशात गेलो, परदेशात गेलो. त्या ठिकाणी माझं मन माझ्या लेखकाचं मन सारखी तुलना करायची. माझं गाव आणि मग मी इंग्लंडमधलं मी ऑक्सफोर्डला एक वाटतो गाव आहे. शेक्सपियरच्या गावाला गेलो, स्टॅटफोर्ड अपॉन एव्हन. तिथून मग मी ऑक्सफोर्डला गेलो बाय बस. फार लांब नाही, 2-3 तास आहे. वाटेत थांबा होता, इथे थांबलो, मी उतरलो, गाडी पुढे गेली. मग त्या खेड्यामध्ये मी हिंडलो. मग लंडनमधली खेडी इंग्लंडमध्ये कशी असतात, आपल्याकडे गुरा कशी असतात, मग त्यांची अत्यंत सुंदर कुर्ण, सुंदर शेत. हा ते शेतकरी. अरे आपल्याकडे कसं आमची गरिबी आणि त्यांची श्रीमंती फरक आहे शेतीमध्ये. ते बघून आलो मी. त्यांची शेतं कणसं कसली असतात, ते बारली होती. आमच्याकडे बाजरी, कोकणात बाजरी नाचणी असते. असं सगळं करता करता बघताना जग बघता बघता एकदा मी शिकत गेलो. शिकता शिकता लिहित गेलो. लिहिता लिहिता तुमच्यापर्यंत आलं. तसं व्यंकटेश माडगुळकरांनी ऑस्ट्रेलियावर लिहिलंय ना, हिरवी कुरणी पांढरी मेंढरे. त्याचं पूर्ण ऑस्ट्रेलियातलं तर शेतकरी वगैरे सगळं लिहिलंय. आणि तुम्ही तर अख्खं कोकणच उभं केलंय. म्हणजे तिथली देवळं, तिथले रस्ते लाल मातीचे, तिथले अगदी निळ आकाश, ढग, पानं, फुलं, चिंचेचे झाड आहे का कुठली. तुमचं झाडांवर पण एक होतं ना, मालिकाच होती ना लिहिण्याची, चेहरा असलेली झाडे का झाडांवरती एक होतं तुमचं आर्टिकल. लेखमाला होती झाडांवर, बरोबर, ती पण लिहिलेलं आहे. तर हे ललित साहित्यात खूप सुंदर अशी जी भाषा तुम्हाला मिळाली, तुम्ही जी भाषा सुंदर लिहिली, ती तुम्ही कशी कमावली एवढी? एक सेन्स ऑफ लँग्वेज म्हणजे इंग्रजीमध्ये म्हणतो आपण, भाषेचं भान. ते कसं येतं काय सांगता येणार नाही. ते कुठल्याही विद्यापीठामध्ये हायस्कूल शिकलं जात नाही, शिकवता येत नाही. ते असावं लागतं. तर मी आमच्या कोकणामध्ये गोपाळ भोरपी नावाची एक नोमॅडिक ट्राईब म्हणजे भटकी जमात आहे. ते भटकतात गावोगाव. त्यांची भाषा मराठीतलीच एक उपभाषा आहे, पण मराठीतला एकच त्यांच्या रुपयाला पकारा म्हणतात. आता हे मी त्यांच्याकडे राहिलो, त्यांच्यावर बसलो, बसलो आणि ते वारकावी भाषेतले समजून घेतले. कळलं नाही मला ह्याचा अर्थ काय रे. मग असं होता होता हे एक प्रकारचं सेल्फ एज्युकेशन, स्वयंवाध्याय हे स्वाध्याय. तो मी अगदी भटक्या जमातीपासून तो ब्राह्मणापर्यंत. तुला मेघना सांगतो, कोकणामध्ये आमच्याकडे जो ब्राह्मण समाज आहे तो चित्पावन समाज होतो. चित्पावन समाजाची एक बोली होती एकेकाळी, आता ती हस्तगत होत चालली. त्या आमचे हरिहर आठलेकर नावाचे मित्र होते, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडीचे. त्यानंतर चित्पावनी बोली अप्रतिम यायची. ब्राह्मणामध्ये जुने ब्राह्मण जी घराणे होती वैदिक, ते बोलताना ते चित्पावनी बोलीत बोलायचे. मला कुतूहल हे काय आहे, असे आहे असे त्या बायका बोलताना तर त्या लहेजा वेगळ्या जातात. मग मी म्हटलं की ही भाषा पेशव्यांच्या बायका बोलत असल्या पाहिजेत. की पेशव्यांच्या बायका सगळ्या कोकणातल्या, बहुतेक सगळ्या आणि सगळ्या कोकणांच्या म्हणजे चित्पावनांच्या. तर ती घरात माझघरात काय बोलत असतील, त्यांच्याकडच्या कुळवाडणी म्हणजे कुडुंबणी म्हणायचे माणसं, त्यांच्याशी कोणत्या भाषेत बोलत असतील. ह्या एक अभ्यासाचा स्वयं अभ्यासाचा विषय होता. पण मी पेशवाई वाचायला लागलो, पण कुठेही बायकांचा संवाद नाही. तो शुद्ध पुणेरी मराठीमध्ये. परंतु कोकणात दापोलीला गेलो, चिपळूणला गेलो किंवा सावंतवाडीला गेलो आणि ब्राह्मण माझे मित्र आहेत त्यांच्याकडे जेवायला गेलो की त्यांची ती बोली की आता इतकं भात संपलाय किंवा वरण एवढंच कमी आहे, बरोबर मला कळायचं काय बोलत. हे भाषेचं भान, भाषेचं भान. मालवणी भाषेचा खूपच छान भाग. म्हणजे तुमच्या कथा कादंबऱ्यांमध्ये मालवणी संवाद जे आले ते आम्हाला म्हणजे कळतात सगळे, आणि त्याचा एक गोडवा आहे त्याच्यामध्ये. गोडवा आहे. मी सांगतो माहिती ना, बोलीभाषा ज्या आपल्या मराठीच्या आहेत ना, त्या सगळ्या बोलीभाषा फार गोड आहेत, फार रसवाई आहेत. म्हणजे आगरी घ्या किंवा कोळ्यांची भाषा घ्या किंवा आमच्याकडची मालवणी घ्या, गोमंतकातली गोमंती कोकणी घ्या, आणि त्याच्यामध्ये संस्कृत शब्दांची लयलूट आहे.
गोव्यामध्ये पाण्याला पाणी नाही म्हणत, उदक म्हणतात. हो. म्हणजे खेड्यात लोक उदक. आता उदक जरा कडून शिकवलं, आम्ही पाणी म्हणतो. ते हाव म्हणतात, मी म्हणतो, ते हाव म्हणतात. हाव म्हणजे अहम, थेट संस्कृत मी. हा भाषेचा गोडवा. हा लेखाला, माझ्यासारख्या लेखाला ते एक वेगळं इंद्रिय असतं, मुलाने सोडून दे. गोडवा बघायचा. म्हणजे जसं एखादा फोटोग्राफर असतो तर समोर निसर्ग सगळ्यांचाच आहे, पण त्यातून नेमका फोटो कसा शोधून काढायचा हे त्या चित्रकाराने करतो. तसं समोर घटना सगळ्यांच्याच घडतायत, बरोबर, पण त्यातली कथा कुठे घडली हे तुम्ही त्याच्यातली वेचता. त्यातला नक्की कुठली घटना घ्यायची, त्याला कुठल्या घटनेची संगती जोडायची, म्हणजे पुढे ती कथा होईल. मला अजून एक विचारायचं म्हणजे बालसाहित्य पण तुम्ही खूप लिहिलेलं आहे, लहान मुलांसाठी पण खूप लिहिलेलं आहे. तर हे तुम्हाला कसं वाटतं की आज मला कादंबरी घ्यायची आहे, आज मला कथा घ्यायची आहे, आणि आज बालसाहित्य, हे असं इतक्या विविध साहित्य प्रकारात तुम्ही कसे जाऊ शकता? त्याचं सुद्धा मेघना असं एका वाक्यात उत्तर देता येणार नाही. तर लेखक जर बहुमुखी असेल आणि तो खरोखरच अंतःचक्षू आणि बहुचक्षू ह्या दोन्ही चक्षुनी बघत असेल तर त्याला अनेक गोष्टी दिसतात, ते सामान्य माणसाला दिसत नाहीत त्या. आणि लिहिण्याची कला जर असेल, ती माझ्याकडे सुरुवातीपासून होती सुदैवाने, तर तो कुठल्याही विषयावर लिहू शकतो. मी ललित लेखन, माझी 10 पुस्तकं ललित लेखनाची आहेत. विहंगम, हृदयंगम, नारळ पाणी वगैरे वगैरे खूप आहेत. अनेक विविध विषयावर लिहिलेलं आहे. काय झालं, मला स्तंभलेखन करावं लागलं. 4-5 वेळा मी साधनामध्ये केलं, मनोरमध्ये केलं, तरुण भारतमध्ये केलं, अनेक ठिकाणी लोकसत्तेमध्ये केलं. तर स्तंभलेखनाच्या वेळी बुधवार ह्या एवढा मजकूर 500 शब्दांचा किंवा 1000 द्यायचा, ही कमिटमेंट असते. मग त्यावेळी तुमच्या डोक्यात विषय येतो की आदल्या दिवशीच मी पाहिलेलं असतो की चर्चगेटहून येताना वाटेत खूप गर्दी आहे आणि रस्ता वाहतो वर्दळीने, आणि एक म्हातारा माणूस एका लहान छोट्या मुलाला घेऊन रस्ता क्रॉस करायला बघतो, कोणी त्याला मदत करत नाही. तो 10 मिनिटं 15 मिनिटं कुणाला द्यायला येत नाही की त्याला बघत. अनेक कोणतरी माणूस येतो, चला आजोबा मी तुम्हाला सोडतो. तो घेतो त्या मुला हाताला, दोघांना थांबवतो, मुलाला हात लावतो, नदी थांबते, शांतपणे तो पसत. आता एक छोटा विषय आहे, बघितलाय, त्याच्यावर मी सुंदर एक लेख लिहिला. नातं म्हणून. हे नातं, हे माणुसकीचं नातं, आणि देव कुठे असतो, हाच देव. तर असे सुचत गेल्यानंतर त्यातून पुढे त्याची व्याप्ती वाढली, लिहित गेलो. मुळात लेखकाजवळ भावना असायला पाहिजे, तरच तो पकडता येतं ना. अगदी घडलं हे कळण्यासाठी संवेदना आणि सहृदयता ह्या 2 गोष्टी असाव्या. येस. For years, ePrasaran.com has been thrilled to deliver top-notch programming to our amazing community, thanks to the dedication of our volunteers and a sprinkle of our own resources. As infrastructure costs continue to rise, we've been exploring ways to keep our platform thriving while staying true to your feedback. You've told us loud and clear that you love free access to our content and are open to ads as a way to sustain it. So, with that in mind, we're excited to share that starting May 5th, we'll introduce advertisements to help keep ePrasaran.com vibrant and accessible for everyone. Thank you for your incredible support. We can't wait to continue this journey together. आता बाकीच्या ज्या तुमच्या कथा संग्रह आहेत, जे शहरांमध्ये ज्या कथा घडतात, शहरी कथा ज्या आहेत किंवा महानगरीय संवेदना असलेल्या कथा आहेत, तर मला असं वाटतं स्त्री पुरुष संबंधांवर तुम्ही खूप लिहिलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे त्यातली स्त्री आहे ती शारीरिक संवेदनासह उभी राहिलेली. की शारीरिक संवेदना ज्या असतात स्त्रीच्या, त्याच्यामुळे तिच्या आयुष्यात काय घडतं, तिचा स्वभाव कसा बनत जातो, ती कशी रिस्पॉन्स देते, तिची परिस्थिती काय बनते, तिचं जीवन कसं घडत जातं, हे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही दाखवलेलं आहे. तर असं तुम्हाला कसं सुचलं असेल हे की या पद्धतीने स्त्री कोणी दाखवली नाही? आता वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी कुटुंबामध्ये तिची कशी अवहेलना होते, घरातली माणसं तिला त्रास देतात, असं दाखवले. पण स्त्री ही स्वतःच्या अंगातल्या स्रावांनी ती कशी बनलेली आहे हे तुम्ही दाखवलंय. हे संशोधन कसं केलं तुम्ही? मेघना, हा एक आदिम विषय आहे, स्त्री पुरुष संबंध, किंवा अगदी अलीकडच्या
उघड्या नागड्या भाषेत म्हणजे सेक्स, त्याला अनेक डायमेन्शन्स, अनेक आयाम आहेत. ज्यावेळी स्त्रीकडे एक प्रचंड अशी शक्ती आहे, ती म्हणजे मातृत्व. ती पुरुषाकडे नाही. सृजन पुरुष सृजन करू शकत नाही. ह्या मातृत्वाच्या मागे सुद्धा जो समागम आहे, स्त्री पुरुष समागम, त्याचा तुम्ही गंभीरपणे विचार केलात तर त्याबद्दलचं प्राचीन वाङ्मय वाचलं म्हणजे अनंगरंगापासून तो कामशास्त्रापर्यंत, कोकशास्त्रापर्यंत आणि अगदी श्रीमंती बुवाबद्दलचं वाचलं तरी सुद्धा तुमच्या विचारामध्ये स्त्री पुरुष संबंधाबद्दलच्या एकूणच व्यवहारामध्ये खूप वेगळी फरक पडतो. आम्ही ज्या समाजामध्ये मराठी, महाराष्ट्रीय, कोकणचे एक पारंपरिक पद्धतीने विचार करतो. एक स्त्री एका पुरुषाबद्दल बोलत हे लगेच संशय येतो मनामध्ये, अरे काहीतरी असणार. तसं नसतं, फार वेगळं असतं. ते स्त्री पुरुष संबंधामधलं पावित्र्य आणि अपरिहार्य प्रमाणे येणारं आकर्षण, हे जर तुम्ही नीट समजून घेतलं मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून आणि संवेदनाशीलतेने, तर मग यामधला कोसळणं, पराभूत होणं, जिंकणं किंवा दोघांच्या उत्कट मनोमिलनातून आणि शारीरिक मिलनातून मिळणारा जो आनंद, या सगळ्याच वर्णन तुम्ही परिणामकारक पद्धतीने करू शकता. मला असं वाटतं की याबद्दल मी अजून खूप करतो. आम्ही सगळेच लेखक जगातला एकही शेक्सपियर सोडला जर आणि महाभारतले व्यास सोडले तर, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, तर या विषयावर इतकं भेदक कोणी लिहिलेलं नाही. अतिशय हा विषय फार जटिल आहे आणि आम्ही तर फार कमीच आहोत. कारण आमचं जीवन आणि आम्ही घेतलेला अनुभव, हे अनुभव व्यासांच्या आणि शेक्सपियरच्या मानाने फार तोकडे आहेत. तर ते काय आम्हाला बघायला मिळालं या जगामध्ये, तेवढं आम्ही लिहिलं. त्यामध्ये सुद्धा फार कठीण, कठोर आणि उत्कट आणि समर्पण आणि नकार, ह्या दोन्ही गोष्टांमध्ये पुन्हा शारीरिक भावना आहेच. शरीराला तुम्ही सोडून जाऊ शकत नाही. तर शरीर माध्यम म्हणून स्वीकारलं तर शरीराचे सगळे विकार आणि मेंदूतले सगळे विचार एकत्र आणून जे रसायन बनतं, त्याच्यातून तुम्हाला कलाकृती घडवायची असते. एक कठीण काम आहे. पण जमलं तर जमतं, नाही तर जमत नाही. अशी एखादी कलाकृती तुमच्यासारख्या संवेदनशील वाचकावर परिणाम करते. म्हणून असा प्रश्न येतो. आता कोणी प्रश्न पण विचारत नाही या विषयावर. नाही, इथे खूप वेगळा आनंद तुम्ही शोधला आहे. आणि एवढंच नव्हे तर तुम्ही दाखवलेली स्त्री कामगार स्त्री पण आहे. ती आळी असते, ती घमेली उचलत म्हणजे एखादी चंद्रसारखी बिल्डिंग बांधत असते किंवा एखादी सोशल वर्कर असते, ती धडाडीने काम करत असते. परदेशातून येऊन स्त्री इथे काम करत असते. अशा पद्धतीने तुम्ही खूपच वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रिया दाखवलेल्या आहेत. व्यक्तिमत्व एकाच हा प्रकार नाही आहे, पण वेगवेगळा. त्याच्यात मला अजून एक असं विचारत होतं की आता तुम्ही गांधींचा पण काळ बघितलात ना, तुम्ही त्यावेळी होतात, म्हणजे स्वातंत्र्य चळवळ पाहिलीत. स्वातंत्र्य चळवळ पाहिली तर स्वातंत्र्य चळवळीत स्त्रिया पण उतरल्या होत्या. गांधींच्या चळवळीत म्हणजे महात्मा गांधी ज्यावेळी स्वातंत्र्य चळवळ करत होते, आता दांडी यात्रा किंवा त्यांनी घेतलेले काही चळवळी, त्यात स्त्रिया उतरल्या होत्या ना, सामाजिक चळवळी, त्यात स्त्रियांचा सहभाग होता. पण त्या स्त्रियांच्या चळवळीवरती कोणीच का लिहिलं नाही. हे तुमचं निरीक्षण बरोबर आहे. स्त्रियांच्या म्हणजे आता अलीकडच्या काळात ज्याला स्त्रीवाद म्हणतो आपण, स्त्रीवादी लेखन, स्त्रीवादी भूमिका, स्त्रीवादी चळवळ, त्याच्याबद्दल तुम्हाला विचारायचं आहे का? नाही, त्याबद्दल नाही. मला काय विचारायचं आहे की स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्त्रिया, स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांनी सहभाग घेतला होता, बरोबर? म्हणजे गांधींना फॉलो करत होत्या. गांधी निघाले दांडी यात्रेला, तर महात्मा गांधींबद्दल स्त्रियाही आपल्या घराचा उंबरठा ओलांडून दांडी यात्रेत सहभागी झाल्या. अशा अनेक स्त्रिया होत्या, बरोबर? पण या स्त्रियांवर फारसं साहित्य का लिहिलं गेलं नाही त्या काळात? हे काही प्रश्नांची उत्तर नसतात. पण निरीक्षण बरोबर आहे ना. प्रश्न अगदी मार्मिक आहे, अचूक आहे.
उत्तर मी विचार करायला तो खूप उत्तर सुचतील, पण आता तेवढा आपल्याला वेळ नाही आणि हा विषय सुद्धा खूप गुंतागुंतीचा आहे स्त्रियांचा. बरं, हरकत नाही. पण आता आपण 2024 मध्ये येऊया. या वर्षातली उत्तम घटना, सुंदर घटना म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. यासाठी तुम्ही मोठ्या कार्यकर्त्यांनी आधीच फौज उभारली होती आणि आधीच चळवळ सुरू केली होती आणि अनेक वर्षानंतर हे यश मिळालेलं आहे. तर तुम्ही काय काय उपक्रम केले होते त्यावेळी? ना या आमच्या चळवळीमध्ये तुम्ही पण होता. कोकण मराठी साहित्य परिषदेने फार पुढाकार घेतला एक संस्थात्मक पद्धतीने. परंतु माझं आमच्या सगळ्या मित्रांना सांगणं असं होतं की अभिजात दर्जा मिळाला पाहिजे वगैरे, ठीक आहे, पण मराठी ज्यावेळी आम्ही अभिजात भाषेचा मागणी करतो त्यावेळी दुसऱ्या अर्थाने मराठी भाषा अभिजात नाही असंही म्हणतो. असाही अर्थ निघू शकतो ना. तुमची भाषा अभिजात नाही हे तुम्ही कबूल. मी म्हटलं आपली भाषा अभिजात नाही असं कोण म्हणतं? मराठी भाषा ही ज्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी निर्माण झाली, त्या भाषेमध्ये चक्रधर निर्माण झालं, त्या भाषेमध्ये तुकाराम रामदास निर्माण झाले, एकनाथ निर्माण, बहिणाबाई निर्माण झाली, मर्ढेकर केशव निर्माण झाले, ती भाषा अभिजात नाही हे मला पटत नाही. फक्त ठीक आहे, इतर भाषांना तो दर्जा मिळाला, तो मराठीला मिळाला पाहिजे हे मला मान्य आहे. त्यासाठी आपण धडपड करूया. कारण तशी मराठी भाषा अभिजात नाही असं मी समजत नाही. इथे या मुद्द्यावर आल्यानंतर माझे मित्र म्हणले बरोबर आहे. मग म्हटलं अभिजात भाषा मिळाल्यानंतर आपल्याला काय मिळणार? तर केंद्र सरकारकडची अशी योजना आहे की अभिजात म्हणून त्यांनी शिक्का त्याच्यावर मोर्तब केलं की 500,000 कोटी रुपये मिळतात आणि ते त्या भाषेच्या विकासासाठी तुम्ही खर्च करायचे. हा म्हणजे एक व्यावहारिक दृष्टिकोन झाला, वाङ्मय दृष्टिकोन नाही आहे. हा वाङ्मय दृष्टिकोन मराठी भाषा अभिजात आहेच, परंतु व्यावहारिक दृष्ट्या ठीक आहे, जर 500 कोटी रुपये मला मिळाले म्हणजे महाराष्ट्राला अनेक गोष्टी करता येतील. मराठीचं विद्यापीठ सुरू करता येईल, अनेक व्यावहारिक त्याच्यामध्ये उपलब्धते आहेत. म्हणून मी म्हटलं आपण करूया. म्हणून मग जून 1919 आपण आझाद मैदानावर कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये 26 संस्था मराठी झटपटणार आहे. त्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, त्यांच्या सगळ्या घटक म्हणजे विदर्भ मराठवाडा साहित्य, मुंबई, पुणे आणि इतर अनेक संस्था, त्या संस्थांना मी एकत्र केलं आणि आपण इथे आंदोलन केलं, धरणं धरलं. आझाद मैदानावर पाऊस होता, जवळजवळ 1000भर लोक बाहेरचे न बोलवता आले मराठी भाषेत. आणि ती भाषा, ती चळवळ इतकी सगळे महत्वाचे लोक होते, म्हणजे विद्यापीठाचे कुलगुरू आले, अनेक नावं सांगत खूप महत्वाची मंडळी आली. तर त्यावेळी अधिवेशन चालू होतं महाराष्ट्राच्यावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ते सगळं त्यांना कळतं. त्यांनी दुपारी 2 वाजता माझ्याकडे माणूस पाठवला की अरे सर, तुमच्याशी या विषयावर चर्चा करायची आहे, तुम्ही साहित्यिकांनी आंदोलन करणं वगैरे बरोबर नाही, तेव्हा आपल्याला बोलायचं आहे, तर काय करता? अधिवेशन चालू होतं. ते जो सेक्रेटरी आला होता तो मला म्हणला तर साहेब येतील इथे भेटायला. आमचं आंदोलन आझाद मैदानामध्ये होतं आणि विधानसभा काय फार लांब नाही. तर म्हटलं मुख्यमंत्र्यांनी येऊ नये, आम्हीच येतो. मग आम्ही 7-8 मंडळी त्यांना भेटायला गेलो. तर लगेच थांबवलं आणि आलं भेटायला. चर्चा झाली आणि मराठी विभाग होता त्यावेळी, हे सगळे अधिकारी आले होते आणि त्यांनी मला वचन दिलं की हे अधिवेशन लगेचच आम्ही 2 गोष्टी आत्ता करू शकतो की 10वीपर्यंत मराठी अनिवार्य हा हुकूम GR काढतो आणि दुसरं त्यांनी सांगितलं की मराठी भाषा भवन जे बांधायचं आहे त्याच्याबद्दलची घोषणा पक्की करतो. हे तोपर्यंत हवंच होतं आणि त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे 15 दिवसामध्ये दोन्ही GR काढले. आम्ही ते आंदोलन संपवलं, ते थांबवलं, परंतु गती मिळाली. नंतर मग कोरोना सुरू झाला, थांबलं सगळं. परंतु आम्ही सगळं भाग घेऊन ते केलं. एवढ्यापुरतं छोटंसं श्रेय आम्हाला, आम्ही ते केलं असं म्हणतात नाही, आम्ही त्याला उपग्रह ठरलो.
उपकारक ठरलो. आणि त्यामुळे आणि आता ते अभिजात शिक्का बसलाय. त्यावेळी पंतप्रधान आले होते, त्यांचा मोठा समारंभ झाला BKC मध्ये. तर त्यांनी मला निमंत्रण देऊन मुख्यमंत्री बोलवलं होतं. आणि मी गेलो होतो. नमिताला पण घेऊन गेलो होतो. नमिता, ढवळ, 4-5 लोकांना मी घेऊन गेलो होतो. आणि मी असं असे आम्ही बसलो होतो, म्हणजे मुख्यमंत्री आणि आले पंतप्रधान आणि आले समोरच होते. त्यांचं माईक आणि मी समोर चांगलं बोलले ते मराठीबद्दल. आणि उतरल्यानंतर मी समोर होतो, उठलो लगेच. आम्ही नमस्कार केला. म्हटलं छान बोललात. मी मराठी बरोबर बोललो विचारलं. उत्तम बोललात निघाला. ही काही फार मोठी गोष्ट नाही, परंतु जिथे आपण पोचायला पाहिजे त्या ठिकाणी योग्य वेळी योग्य ठिकाणी पोचलं पाहिजे, हा एक मला त्याचा संदेश मिळाला. खूप छान. म्हणजे सर्वत्र आनंद होत आहे. आणि आमचे कोकण मराठी साहित्य परिषदेचे सर्व सभासद सदस्य आणि कार्यक्रम उपक्रम करत आहेत. आणि आपण आता जी स्थापन केली आहे कोकण मराठी साहित्य परिषद, तर त्याला अनेक वर्ष झाली. म्हणजे आता इतक्या वर्षानंतर सुद्धा 60 शाखांमधून ती अजून प्रभावात चाललेली आहे. तर त्याच्याकडून तुमची काय अपेक्षा आता नवीन लेखकांकडून? काय करायचंय? नवीन लेखक हे आलेले आहेत ना आता कोकण मराठी, तुमच्या पिढीचे लेखक होते, आता नवीन लेखक त्या व्यासपीठावर आलेले आहेत. नाही, आता एक तर गोष्ट अशी आहे की अभिजात भाषा, त्यामुळे काही निधी आम्हाला उपलब्ध होईल. त्यातून कोकणामध्ये आणखीन काय करता येईल हे बघता येईल आपल्याला. आता आमची उपलब्धी अशी आहे की कोकणामध्ये एक साहित्य संस्था निर्माण झाली, त्याला राजमान्यता मिळाली, लोकमान्यता मिळाली, आम्हाला ग्रँट गव्हर्नमेंटची मिळते. आमच्या शाखा प्रत्येक तालुक्यावर जिल्ह्यामध्ये आहेत. त्याशिवाय आपण तुतारी नावाची जी रेल्वे ही कोमलसापाने सुरू केली. मी पाहिलं की कलकत्त्याहून एक गाडी येते ती मुंबईपर्यंत, तिचं नाव गीतांजली एक्सप्रेस. गीतांजली ही रवींद्रनाथांची कविता, नोबेल प्राइज मिळाली. मी त्या गाडीवर प्रवास करताना विचार केला, मग आपली कोकण केशवदांची तुतारी काय येऊ नये. आणि त्यावेळी रेल्वे मंत्री प्रभू होते, सुरेश प्रभू, ते माझे मित्र होते. पण तुतारीचं इंग्रजी कारण ते रेल्वे बोर्ड, एखादी नवीन गाडी सुरू करायची असेल नाव, तर ते रेल्वे बोर्डाकडे जातं आणि बोर्डामध्ये सगळे नॉन मराठी लोक असतात. मग मी ते तुतारीचं इंग्रजी भाषांतर केलं, अत्यंत कठीण. एक तुतारी द्यामध्ये आणून फुंकरी मी स्वप्राणाने, हे इंग्रजीमध्ये आणणं फार कठीण आहे. पण माझं इंग्रजी चांगलं असल्यामुळे बऱ्यापैकी मी ती इंग्रजीमध्ये केली. आणि ते समोर केशवसूत कोण होते काय सगळं लिहून ते पाठवलं. सुरेश प्रभूने ते बोर्डासमोर ठेवलं, अप्रूव्ह करून घेतलं. आणि त्यावेळी एक राज्यराणा नावाची गाडी होती. केशवसूतांचं वास्तव्य मुंबईमध्ये होतं आणि केशवसूतांचं वास्तव्य सावंतवाडीला सुद्धा होतं काही काळ. शीर्षक होते संध्याकाळ नावाची कविता त्यांनी सावंतवाड लिहिलेली आहे त्यांच्या ह्याच्यात. तर सावंतवाडी ते दादर अशी गाडी होती, तर नाव नव्हतं राज्यराणी. सुरेश प्रभू ही ठरवा, ही तुम्ही. मग त्यांनी लगेच काढली आणि ती गाडी सुरू झाली. तुतारी हे कोमलसापाची देणगी आहे. अशी कामं आपण केली. केशवदांचं स्मारक केलं. विचार केला, तारीख ठरवा, मी येतो. आणि ते आले आणि संमेलन झाल्यानंतर 3 वर्षात हे स्मारक मी इथे उभं केलं. आणि सगळं आपलं सगळं त्याचं संकल्पना माझी या लोकांनी केलं. महाराष्ट्राची गरज होती, माझी व्यक्तिगत काहीच नव्हती. आज हे मोठं झालं, कोकणामध्ये साहित्यबद्दल मोठी झाली, तुमच्यासारखे उत्तमोत्तम कार्यकर्ते काय मिळाले, त्यामुळे पंचवीस मोठी झाली. पुरस्कार देतो, कवितेचं जागर करतो, तिथे कवी संमेलन घेतो. आज महाराष्ट्रामध्ये बालकवींचं नाही, गोविंदराजांचं नाही, सावरकरांचं त्यांच्या भगूरला शोधून काढावं लागलं घर. अशी अवस्था असताना आम्हाला ते जुनं घर मिळालं. केली माझ्यावर बंद कोमलसापाचे लोक
मेघनासारखी सगळे आमचे सहकारी उभे राहिले. आता हे सुद्धा महाराष्ट्राला मोठी देणगी आहे अच्छा. गोमसापानं दिलेली. म्हणजे जेव्हा तुम्ही अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होता हो. त्याच वेळी तुम्ही घोषणा केली की हे मी करेन काम. ना त्यावेळी निवडणुका व्हायच्या. आजही निवडणुका माझ्याचमुळे, मी निवडणुका होऊ नये असा आग्रह झाल्यामुळे आता निवड होते, निवडणूक होत नाही. त्यावेळी मी बघितलं संबंध कोकण प्रांतामध्ये फक्त 2 मतदार होते. एक ठाण्याचे सहस्रबुद्धे नावाचे बचिम सहस्रबुद्धे आणि वसंत सावंत आमचे कवी सावंतवाडीचे, हे 2 मतदार. मी म्हटलं 2 मतदार मी कसा निवडून येणार, शक्य नाही. आणि मतदार सगळे बृहन महाराष्ट्रामध्ये भोपाळ, जबलपूर, इंदूर, हैदराबाद, गोवा, कर्नाटक 10-10, 15-15. ठीक आहे म्हटलं. आता उभं राहायचं ठरलं. माझ्या जयंत साळगावकर, मी म्हटलं सिन्हा पेंडसे त्यावेळी होते. सिन्हा म्हटलं तुम्ही उभे राहा. नवीन आहे मधुमंगे तू उभा राहा. मग मी गेलो जेवणदळी, माझा मित्र गेलं, तू उभा राहा. अरे तुम्ही का नाही? आम्ही निवडणूक. मग मी कुठे निवडणूक करणार? जयंतराव साळगावकर होते, त्याने मला भरलं घातलं. म्हटलं कुंडली मांडा, तुम्ही ज्योतिषी आहात. त्याने काय कुंडली मांडला माहिती आहे. मला म्हटलं मधुमंगे तुम्ही निवडून येणार. आता हा गोष्टी होणार. पण तेव्हा मला निवडून आलो. केवळ 2 मतं कोकण. तिथे मला कळलं की कोकणाला आपल्याला आधार नाही, आमची संस्था नाही. कोकणच्या लोकांची साहित्य विदर्भाची आहे, मराठवाड्याची आहे, पश्चिम महाराष्ट्राची आहे, दक्षिण महाराष्ट्राची. आणि कोकणाने इतके साहित्यिक दिलेत. केशवसुतापासून तुम्ही 100 साहित्यिक काढा, त्या 60-70 कोकणात आहेत. तर त्या होऊन गेलं. एखाद्या गोष्टी आपल्याला व्हायच्या असतात, तर नियती ठरवते, होऊन गेलं. त्यामुळे तुम्ही मंडळी बरोबर होता म्हणून झालं, एकटा करू शकणार नसतो. आता पुढे आम्ही मंडळी वाटचाल करू. तुमचा आशीर्वाद आहेत ना. खूप छान वाटलं. अनेक तुमच्यावरती अंक पण काढले गेलेत नाही का? आपण हे दाखवूया विषय तुमची काही पुस्तकंही मी करणार आहे. आणि आज आपण इतके छान संवाद केला ई प्रसारणच्या श्रोत्यांशी, आपले साहित्यावर संवाद करायला मला दिले. म्हणून खूप खूप आभार तुमचे. खूप छान गप्पा. मेघना साहित्यिकाचं व्यक्तिमत्व सर्व अंगाने, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि ग्रामीण वगैरे वगैरे सगळे तुम्ही प्रश्न विचारलेत आणि एका रेखावरून जेवढं आणता येईल तेवढं आणलं. मला धन्यवाद आणि निरंतरचे आशीर्वाद. धन्यवाद.